अंबडमध्ये निळकंठेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कमची चोरी. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील निळकंठेश्वर महादेव मंदिर झाडीतील महादेव येथे अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी केल्याची घटना शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 6:30 वाजता दर्शनासाठी आलेले सुभाष खरात यांना मंदिरातील दानपेटीचे कुलूप तुटलेले व पेटी फोडलेली दिसली. त्यांनी तात्काळ मंदिरातील सेवेकरी पुजारी भीमराव आसाराम शिंगाडे यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच शिंगाडे यांनी घटनास्थळी धाव घेत अंबड पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले, रामेश्वर मुळक, ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह पोलीस पथक, स्थानिक गुन्हे शाखाचे डॉग स्क्वॉड तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरात तपासणी करत पुढील तपास सुरू केला आहे. पुजारी भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील दानपेटी वर्षातून 2 वेळा उघडली जाते. नुकताच फेब्रुवारी महिन्यात मंदिरात मोठा सप्ताह संपन्न झाला होता. त्यामुळे दानपेटी सुमारे 70 ते 80 हजार रुपये असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. राम शिंगाडे एक महादेव निळकंठेश्वर महादेव मंदिराचा सेवक पुजारी म्हणून साधारण रात्री ही दानपेटी फुटली. सकाळी आमचे सुभाष भाऊ खरात हे मला सांगण्यासाठी आले किंवा दिवशी झाला तुम्हाला आणि तिथं असं झालेलं. मी आल्याच्या नंतर मी पाहिलं की रात्री आम्ही जाताना पूर्ण पॅक करून टाकलं. सकाळी आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की गणपतीच्या साईडचा दरवाजा हा खुललेला होता. त्याच्यानंतर मंदिराचं जे मेन गेट आहे ते सुद्धा खुललेलं होतं आणि आतमध्ये दानपेटीची गेट ते लॉक बी खुललेला होता. पूर्ण त्यांनी ते कुलूप चोट्ट्याने घेऊन गेलेले. त्यानंतर आम्ही सकाळी लगेच मी DSBचे वाघ साहेबांना कॉल केला आणि तत्परत वाघ साहेब या ठिकाणी हजर झाले. त्याच्यानंतर त्यांनी डॉग स्क्वॉडला फोन केला, त्यांच्या वरिष्ठाला फोन केला. सगळे या ठिकाणी हजर झाले. डॉग या ठिकाणी 2-3 ठिकाणी गेला पण काही माग सुगावा लागला नाही. त्यामुळे डॉग परत गेला. त्या ठिकाणी काही ठिकाणी एक लॉक मधामध्ये सापडला. त्या ठिकाणी ते डॉगला त्याचाच वास देण्यात आला. दानपेटीमध्ये साधारण आता अखंड हरिनाम सप्ताह संपला होता. साधारण त्या दानपेटीमध्ये 60 ते 70 हजार रुपये चोरीस गेले अंदाजे असावे असा तुमचा अंदाज आहे. दान संपूर्ण दानच होतं. हां, तुम्ही दान उघडलंच नाही का तुम्ही? नाही 8 महिन्याच्या जवळ साधारण 6 महिन्यापासून दानपेटी उघडलीच नाही. अच्छा. तर आम्ही पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या घटनेचा छडा लावावा व आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. कोण कोण अधिकारी येऊन गेले? या ठिकाणी EPI बोर्ले साहेब आलते, DSBचे वाघ साहेब आलते, मुळक साहेब आलते. हे पूर्ण या ठिकाणी पोलीस त्यांचे कर्मचारी हजर झाले. ही बाब किती वाजता उघडकीस आली? ही बाब सकाळी साधारण 6:30 वाजता उघडकीस आली.